व्हॉट्सअप गाईज, आय होप यू आर डुईंग ग्रेट. झालेली आहे तसं अजून करायची आहे पॅकिंग. करा, सबस्क्राईब करा केलं नसेल तर, कारण खूप काही मिस करताल तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल. तुम्हाला नोटिफिकेशन नाही येणार आणि तुम्हाला अपडेट्स नाही भेटणार. लवकरच आपण ट्रेनमध्ये दिसू. पॅकिंग झाली आहे गाईज, सगळे A to Z सेट आहे. तर आता इकडनं आपण आवरू. आता वाजलेले रात्रीचे 2. तर गाईज आता उज्जैनला चाललोय म्हणल्यावर आता जरा थोडी पॅकिंग तर लगे का ना बाय. तो चलेंगे, पैकिंग थोड़ा सा करेंगे और आवर के निकलेंगे जल्दी से. आवरून पटकन निघू आपण, जास्त बोलायला नको, नाहीतर इथंच खूप कंटाळा येईल तुम्हाला. माझंच तोंड दिसतंय म्हणून. चला भेटू आपण. इकडनं आता आपण चाललोय पुणे स्टेशनला. तर पुणे स्टेशनवरच आता डायरेक्ट दाखवतो मी तुम्हाला. मध्ये दाखवेल थोडंसं, म्हणजे एक पुणे स्टेशनपर्यंत चाललोय म्हणून. तो लेट्स गो गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा ज्यांनी कुणी केलं नसेल. लवकरात लवकर तिकीट्स, एक सेकंड मी लॅपटॉपवर दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. तर गाईज तुम्हाला तिकीट दाखवायचे होते. आम्ही 1-1.5 महिना अगोदरच तिकीट काढले होते. तर ह्याच्यात 6 जण आहेत, असे मिळून अजून 2 तिकीट्स आहेत. एकात 5 आहेत आणि एकात 4 जण आहे. असं मिळून 15 जण आम्ही आहोत. वेरी एक्साइटेड फॉर अ ट्रिप भाई. चलो मिलते हैं थोड़ी देर में, अगली सीन में मिलते हैं अपन. आणि आमचा पजा वरती बसलेला आहे. पजा शरद तिथं. शरद Few moments later. और ऐसे ऐसे गंदे इशारे कर रहे ये कैसे इशारे कर रहा था? हाँ? ये क्या मतलब है इसका? कैसे? शरद इकडं. तर गाईज आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसून रील्स वगैरे सगळं काढून झालेले. रील्सच काढत होतो आम्ही सगळे, तेच चालू आहे सगळे रील्स व्हिडिओ इंस्टाग्रामसाठी स्पेशली. आणि फुल ऑन एंटरटेनमेंट एन्जॉय चाललं आहे सगळ्यांचा. ऑल एक्साइटेड आणि एन्जॉयमेंट चालू आहे पूर्ण. तर जास्त शूट ब्लॉगसाठी तर नाही केलेला, पण जेवढे पण व्हिडिओज वगैरे काढलेले आहेत डान्स करताना वगैरे, ते सगळे मी टाकेल आत्ता पुढच्या व्हिडिओ याच्या स्लाईडमध्ये. तर टाकून देईल, बघून घ्या तेवढं. बाकीचं अपडेट आता थोड्या वेळानंतर. अजून पनवेल गाठायचं आहे. आमचा पहिला स्टॉप पनवेल असणार आहे. तर पनवेलपर्यंत आम्ही पोहोचेल. सेट चाललोय आपण. तर गाईज आता आपण आहे पनवेलमध्ये. तर पनवेलमधनं आता पहिला आमचा स्टॉप झाला हो. जेव्हापासून निघालो तेव्हा हो आमचा पहिला स्टॉप आहे पनवेल. तर याच्या पुढे आता लागणार आहे सुरत. ही माझी मंडळी सगळी. हाय बोला सर ब्लॉगमध्ये. वेलकम बॅक. हाय नमस्कार. परत एकदा हा आमच्यातला नाही. हरिण दाखव. हरिण दाखव ना. चला ट्रेन निघाली, नाही तर ट्रेन आपली मिस होईल. बसूया आपण ट्रेनमध्ये. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 येथून सुटण्यासाठी तयार आहे. आम्ही आपल्या. तर आता वाजलेले 7:30 तरी अजून ट्रेनमध्येच आम्ही चाललोय. ऑन दी वेच आहे गाईज. प्रज्वल तर आता चाललंय भेळ बनवणं आणि जरा एन्जॉयमेंट. भेळ सोबत जरा भेळ.
निवांत आहे सगळं. आणि बाकीचे अपडेट्स थोड्या वेळाने देऊ आपण. गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा, केलं नसेल लवकरात लवकर. आणि माणूस झोपला पडलं ना तुला पण टाकून द्या. काही दिसत नाही. तर गाईज एक मोरवाडी म्हणून स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. तर तिथं थांबली आहे ट्रेन जरा वेळेसाठी, जोपर्यंत सिग्नल पडत नाही. आणि मग आम्ही पण खाली उतरलो आहे. लाईट तर ह्या साईडलाच आहे. तर गाईज अजून आता वाजलेत रात्रीचे, एक सेकंड बघू द्या मला, 8:30. तरी अजून आम्ही पोचलेलो नाही आहे उज्जैनकडं. तर अजून 1-1.5 तास तरी लागेल, 1.5-2 तास तरी लागेल. तर जसं आम्ही पोचेल तसंच आम्ही लगेच रूमवर जाईल आणि रूमवरनं लगेच झोपून घेणार आहे. खूप थकलो आहे, झोपून गेल. आंघोळ्या आता एवढं लवकर तर नाही, सकाळीच करेल आंघोळी. अजून आता रूमवर जाईल. रूम वाटतं थोडंसं लांब आहे, तर आम्हाला ऑटो रिक्षा काहीतरी करायलाच लागेल. आणि मे बी रूमवर गेल्यानंतर ना आता बघू रूम कशी आहे, तुम्हाला सगळं सांगेल. आणि त्याच्या अगोदर मंडळी आमची फुल एन्जॉय. चांगल्या मोमेंट